पुण्यातील भामा आस्केट धरण परिसरात एका अनधिकृत रिसॉर्टवर पुण्यातील महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार्टी केल्याचे ट्विट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे। विजय वडेट्टीवार यांनी महसूल अधिकाऱ्यांचा डान्स व्हिडिओ ट्विट करत अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी, जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात असे गंभीर आरोप करत ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे। महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे याकडे लक्ष आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी खुलासा करत विधानसभा निवडणुकीत चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक व्हावं या अनुषंगाने या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी सर्वांनी हा आनंद व्यक्त केला असल्याचा खुलासा केलाय। पाहुयात। सर, विजय वडेट्टीवारांनी तुम्ही आणि तहसीलदारांनी नृत्य केल्याचा एक व्हिडिओ ट्विट केलाय। अनधिकृत रिसॉर्टवरती हा सगळा कार्यक्रम झालाय, नक्की काय घडलं? विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणी झाल्यानंतर खेड विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि शांततेत पार पडली। त्यानिमित्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमानिमित्त सर्वजण त्या ठिकाणी हिरवळीवर जमले होते। सर्व वेगवेगळ्या विभागाच्या यांना प्रमाणपत्र वितरण करून त्यांचा सन्मान केला, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्याच ठिकाणी हिरवळीवर आयोजित केलेला होता। त्याच्यामध्ये प्रशासनातील सर्व विभाग त्यात अंतर्भूत झालेले होते आणि सदर कार्यक्रमाच्या दरम्यान एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलागुण अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये असतील तर त्या व्यक्त करण्यासाठी त्याच्यानुसार तो कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्या शेवटी सर्वांनी एक आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी कार्यक्रमाच्या शेवटी एकत्र येऊन आनंद व्यक्त केलेला आहे। सर, ते रिसॉर्ट अनधिकृत आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये तुम्ही हा कार्यक्रम केला असा आरोप केला जातो। त्या ठिकाणी जे काही वेगवेगळं बांधकाम आहे आणि त्याच्यावर महसूल विभागामार्फत जे काही बिनशेती आकारणी दंड आहे तो दंड एकूण 12,48,000 2024चाही वसूल केलेला आहे आणि बांधकामाच्या बाबतीत PMRD कडून त्यांना कारवाई त्याच्यावर चालू आहे। त्यामुळे आम्ही कुठल्याही त्या ठिकाणी इमारतीचा वापर केलेला नाही, हिरवळीवर एक फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। पुढील काळात त्या रिसॉर्टवरती कारवाईची कशी प्रोव्हिजन राहील? त्यामध्ये वेगवेगळ्या विभागांनी जसं की PMRD असेल, बांधकामाच्या बाबतीत, अतिक्रमणाच्या बाबतीत इरिगेशन विभाग आणि महसूल विभाग, त्यामध्ये कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालेलं असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। अनधिकृत माहिती होतं आपल्याला अधिकाऱ्यांना? नाही, त्या ठिकाणी अनधिकृत ते रिसॉर्ट बांधकाम आहे वगैरे याबाबत अशी काही कल्पना नव्हती, कारण आम्ही तर फक्त त्या ठिकाणी जी हिरवळ होती जमिनीचाच त्या ठिकाणी जेवणाचं आयोजन केलेलं होतं। कधी हा कार्यक्रम झाला होता? हा कार्यक्रम विधानसभा मतमोजणी झाल्यानंतर 3 डिसेंबर रोजीच सुमारे 3 महिन्यापूर्वीच पार पडलेला आहे।